उसको झूठ काय को लगता है रे। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त प्लस मराठी सॉन्ग वरती होणार आहे। आता सॉन्ग कोणतं आहे तुम्हाला आपल्या समोर व्हिडिओ मध्ये बघायला मिळणारच आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा आहे। खूप जण आपला व्हिडिओ स्किप करतात मित्रांनो, तर व्हिडिओ स्किप करू नका। व्हिडिओ जर स्किप केला तर आपण मेन ट्रिक शिकवतो ना, ते ट्रिक मिस होतात, त्यामुळे तुमचा व्हिडिओ बरोबर बनत नाही। त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही, व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला। सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेनिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण काय आपण मटेरियल यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर तिथून तुम्ही मटेरियल एकदम फ्री मध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। प्लस तुम्हाला तिथून मटेरियल डाउनलोड करण्यास त्याचा प्रॉब्लेम आला तर त्याच्यापेक्षा एकदम बेस्ट पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल मित्रांनो। तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्री मध्ये। ओके, आता टेलिग्राम चॅनल जॉईन कुठून करायचा तर टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर ते तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा मित्रांनो। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला। सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा, थोडा स्किप करायचं नाहीये। तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। उसको झूठ काय को लगता है रे। ये उसका होठों पे ना दिल में, ये उसका स्टाइल होगा, पे ना दिल में हाँ होगा। कल बोले एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाके लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। तर भावांनो, आपण आपल्या फोनच्या मेन स्क्रीनवरती आलेलो आहोत। तर आजचा व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग सॉन्गवरती होणार आहे, एकदम इंस्टाग्राम ट्रेंडिंग आहे। आणि तुम्ही आपला जो व्हिडिओ आहे तर त्या अगोदर डेमो व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कुणी पण विसरायचं नाही मित्रांनो, कारण सगळेजण व्हिडिओ बघतात, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरतात, बट आणखी कमेंटसुद्धा करायला विसरतात। त्यामुळे काही करायचं विसरायचं नाही, सगळ्यांनी बिंदासली सांगायचं, अडचण आहे ते बिंदासली विचारायचं। ओके, आजचा व्हिडिओ आपल्याला एडिट करायचं कॅपकटवरती एडिट करायचं एकदम सोप्या लेवलमध्ये एडिट करायला शिकवणार आहे। प्लस कॅपकटसोबत लागणार आहे VPN मध्ये आपण प्रॉक्सी VPN यूज करतो, सगळ्यांना माहिती आहे। तर तुमच्याकडे दुसरं कोणतं VPN असेल तर तुम्ही ते VPN यूज करून घ्या। ओके, आणि माझं जे VPN आहे तर ती ऑलरेडी कनेक्ट करून घेतलेलं आहे। आणि विषय आला कॅपकटचा, जर तुमच्याकडे कॅपकट प्रो अवेलेबल नसेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, ते तुमचं एकदम फ्री म्हणजे आपलं कॅपकट प्रो आहे, तर ते डाउनलोड करून घ्या। आता टेलिग्राम जॉईन व्हायचा कुठून, टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जा, तिथून जाऊन आपलं टेलिग्राम जॉईन वापरल्यानंतर ना ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। ओके, आता जे आपलं कॅपकट आहे तर ते आपण कॅपकट ओपन करून घेऊया। कॅपकट ओपन केल्यानंतर अशा प्रकारे काही कॅपकटचा इंटरफेस बघायला भेटणार आहे बघा, अशा प्रकारे। आता विषय कसा आहे तर कॅपकटचा आपलं मोबाईलचं स्क्रीन रेकॉर्डर काम करत नाही, त्यामुळे आपण दुसरं यूज करायला लागलो असा विषय। इथं न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं, न्यू व्हिडिओवरती क्लिक केलं, एक तुम्हाला मी व्हिडिओ दिला असेल 16 सेकंदाचा, हा व्हिडिओ आहे बीटचा। सिंपल या ठिकाणी हा व्हिडिओ ॲड करायचा आहे। व्हिडिओ अशा प्रकारे ॲड झाल्यानंतर तुम्हाला कॅपकटवरती बघायला भेटणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, जी एंडिंग आहे ती एंडिंग कट करायची। एंडिंग कट केली सो आपला जो व्हिडिओवरती यायचं आहे, व्हिडिओवरती आल्यानंतर इथं खाली थोडं स्क्रॉल करायचं, एक ऑप्शन आहे एक्सट्रॅक्ट ऑडिओचं, म्हणजे याचा जो ऑडिओ आहे ते आपली एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। व्हिडिओमधून ऑडिओ एक्सट्रॅक्ट झाला अशा प्रकारे काय वेगळं होणार आहे। आता सॉन्गवरती क्लिक करायचं, बीटवरती यायचं, बीटवरती आल्यानंतर इथं आपलं बीट आहे, पहिला बीट इथं आहे, सेकंड इथं आहे, थर्ड इथं आहे। आता जे नवीन आहेत त्यांना माहीत नसतं, आणि जे आपले जुने आहेत एडिटर त्यांना 100% हे बीटचा सगळं कळतं। ओके, हे बघा अशा प्रकारे आहे, इथे एक आहे बीट, इथे एक आहे, 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 इथे एक, आणि लास्ट इथं आहे। ओके, एवढे आपले बीट आहेत। सॉन्ग आपला जो व्हिडिओ आहे व्हिडिओवरती क्लिक करायचं, सॉन्ग आपण बीट ॲड केले, रिप्लेसवरती क्लिक करायचं, रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर फोटोजवरती यायचं, तुम्ही जो कोणताही फोटो ॲड करून घेणार असाल तर ते फोटो तुम्ही ॲड करून घ्या। मी जो आपला फोटो आहे फोटो तो ॲड करून घेतो। ओके, दाखवतो तुम्हाला फोटो आता कसा ॲड करायचा, कुठं कसा ॲडजस्ट करायचा। समजा मला हा फोटो ॲड करायचा, मी हा फोटो ॲड केला, 2 बोटं याला फोटोला बरोबर ॲडजस्ट करून घ्या। ॲडजस्ट केल्यानंतर फोटो स्प्लिट करायचा आहे, त्यासाठी आपलं एकदम ॲक्युरेटली बीटपाशी यायचं, बीटपाशी येऊन फोटो स्प्लिट करायचे। ओके, अशा प्रकारे हे बघा सिम्पल। आणि कोणाला पण अडचण आहे ते बिंदासली विचारा, नो टेन्शनमध्ये। हे बघा अशा प्रकारे आपण घेऊया स्प्लिट करून फास्टमध्ये एकदम।
कारण जास्त टाईम नाही आपल्यापाशी. इथं एक आहे, 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 लास्ट इथं आहे. ओके, एवढे आपले बीट आहे. एवढे आपण बीटनुसार फोटो ॲडजस्ट करून घेतलेले, म्हणजे स्प्लिट करून घेतलेले आहेत. तर फोटोला आता ॲनिमेशन ॲड करायचं. ॲनिमेशन कुठं आणि कसं ॲड करायचं तुम्हाला सगळं सांगतो. व्हिडिओ कोणी स्किप करायचं आणि व्हिडिओ सगळ्यांनी कंटिन्युअली वॉच करायचं. ओके, तर तुम्हाला दाखवतो मी कुठं काय ॲड करायचं. तर मित्रांनो, आपण जे आपला मेन व्हिडिओ आहे ते मेन व्हिडिओवरती आलेलो आहोत. आता काय करायचं आहे, अशा प्रकारे एक नंबरचा फोटो, एक नंबरच्या फोटोपाशी यायचा आहे. एक नंबरच्या फोटोपाशी आलात, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे, ट्रेंडिंगवरती यायचे. आणि आता ट्रेंडिंगवरती आल्याच्यानंतर एक झूम 1 नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. झूम 1 सिम्पल ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचे, तुम्हाला कॉम्बोवरती येऊन ट्रेंडिंगवरती यायचं आहे. ट्रेंडिंगवरती आल्याच्यानंतर एक बाउन्सी रश नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल. बाउन्सी रश सिम्पल हा ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचं. ॲनिमेशनची लेंथ आहे ती फुल ठेवायची. सगळे ॲनिमेशन आहेत, सगळ्या ॲनिमेशन लेंथ फुल ठेवायची. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं आपण बाउन्सी रश ॲड केला, याला धरून 1 2 3 4 आणि 5 कम्प्लिटली 5 फोटो आहेत. त्या 5 फोटोला बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. कोणता? बाउन्सी रश. सिम्पल ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं, परत यायचं आपल्या ट्रेंडिंगवरती आलात, परत यायचं पॉपिंग कँडी आपल्याला ॲनिमेशन ॲड करायचं आहे. कोणता? पॉपिंग कँडी. असा वर उड्या मारतो पॉपिंग कँडी. हा ॲड केला, लेंथ फुल ठेवायची. एकदम एंडिंगच्या म्हणजे थोडं समोरच्या फोटोपाशी यायचं, जाचाल दोराला एकदम एंडिंगला तिथं जायचं आपल्याला. आता कॉम्बोवरती यायचं, समोरच्या फोटोपाशी येऊन ट्रेंडिंगवरती यायचं. एक स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. स्ट्रेच अँड डिस्टोर्ट सिम्पल ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचं आहे. परत यासुद्धा ॲनिमेशनची लेंथ जी आहे ती लेंथ फुल ठेवायची आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, ट्रेंडिंगवरती येऊन एक डिस्टोर्ट आणि स्ट्रेच नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल. डिस्टोर्ट आणि स्ट्रेच सिम्पल ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचं आहे. या ॲनिमेशनची लेंथ फुल ठेवायची आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. डिस्टोर्ट लेफ्ट सिम्पल ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. आता यायचं एकदम 4 नंबरच्या ऑप्शनवरती, म्हणजेच कॅम मोशनवरती आलात, एक डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. डिस्टोर्ट राईट सिम्पल ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती येऊन ट्रेंडिंगवरती यायचं. ट्रेंडिंगवरती आल्यानंतर एक पेंड्युलम 1 नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. पेंड्युलम 1 सिम्पल ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक ट्रेंडिंगवरती येऊन पेंड्युलम 2 नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचं. कोणता? पेंड्युलम 2 या ठिकाणी ॲड केला. आता काय करायचं, समोरच्या फोटोपाशी यायचं, समोरच्या फोटोपाशी आल्यानंतर एक ॲनिमेशनच्या ऑप्शनवरतीच क्लिक करून कॉम्बोवरती येऊन ट्रेंडिंगवरती यायचं. ट्रेंडिंगवरती आलात, आता काय करायचं, आता इथे फॉल राईट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. फॉल राईट सिम्पल या ठिकाणी हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती या, ट्रेंडिंगवरती या. सगळे ॲनिमेशन कॉम्बो आणि ट्रेंडिंगवरतीच आहेत, त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ कंटिन्युअसली वॉच करा. नंतर तुम्हाला कोणत्याच गोष्टीत अडचण आली नाही पाहिजे. ओके, आज आता आपल्या ॲनिमेशनमध्ये ॲनिमेशन ॲड करायचं आहे राईट झूम नाव. कोणता? राईट झूम सिम्पल राईट झूम या ठिकाणी ॲड केला. याच्या समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या, परत यायचे कॉम्बोवरती, परत यायचे ट्रेंडिंगवरती. परत आता काय करायचं, आपल्याला पॅन लेफ्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. पॅन लेफ्ट सिम्पल हा ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचं. ओके, कोणता? पॅन लेफ्ट. ओके, एकदम एंडिंगच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे, ट्रेंडिंगवरती यायचे. पॅन राईट नावाचे ॲनिमेशन ॲड करायचं. तिकडे लेफ्ट होता, इकडे राईट आहे. ओके, एंडिंगला पॅन लेफ्ट राईट सिम्पल इतके आपण ॲनिमेशन ॲड केले. आता यायचं आपल्याला एकदम स्टार्टिंग पॉईंटपाशी कशाला यायचं आहे, आता यांमध्ये आपल्याला इफेक्ट ॲड करायचे. ओके, व्हिडिओ इफेक्ट आहेत, बॉडी इफेक्ट आहेत, सगळेच इफेक्ट आहेत, सगळेच आपल्याला ॲड करून टाकायचे एक एक करून, त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करायचं नाही. आता काय करायचं, आपल्याला एक हॅलो ब्लर नावाचं इफेक्ट आहे. हॅलो ब्लर आपण जे फोनवरती हॅलो म्हणतो ना, तोच हॅलो, फक्त त्याच्यासमोर ब्लर आहे. सिम्पल हा इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचं. त्यासाठी काय करायचं, आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती यायचे, व्हिडिओ इफेक्टवरती आला, ट्रेंडिंगवरती तुम्हाला हॅलो ब्लर नावाचं इफेक्ट एकदम सोप्या प्रकारे भेटून जाईल. कोणता? हॅलो ब्लर सिम्पल ॲनिमेशन या ठिकाणी ॲड केलं. याचं हॅलोच नाव का दिलं असेल बघा, बरं काय ब्लर तर आहे, बट हॅलो का दिला असेल ते मला माहीत नाही. ओके, बाकीची लेंथ जेवढी येते तेवढी ठेवा. आपल्याला खूप कमी ठेवायची सवय असते आपल्या मराठी माणसाला बारे हो का, त्यांना म्हणलं का इतकी ठेवा, ते काय करतात अशी कमी करतात, अशी नाही करायची. त्याच्यामुळे जेवढी येते तेवढी ठेवून घ्या, काहीच नाही. ओके, आता काय करायचं, आपल्याला एक कॅमेरा शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा. कोणता? कॅमेरा शेक. त्यासाठी व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं,
कॅमेरा शेक म्हणतं बरं, नाही तर बदाम शेक म्हणतात. काय काय नमुने आहेत म्हणण्यासारखे. बदाम शेक नाही, कॅमेरा शेक ॲड करायचं आहे. बाकी या कॅमेरा शेकची लेंथ जी आहे ती एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची. ओके, एकदम एंडिंगपर्यंत. आता काय करायचं, आता येतं आपल्या थोड्या मोठ्या फोटो आहेत ना, 3 सेकंड थोडं समोर तिथं यायचं. आपल्याला काय करायचं, एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं. व्हिडिओ इफेक्टवरती आल्यानंतर सर्चवरती क्लिक करून घ्या. स्ट्रोब नाव सर्च केलं. या ठिकाणी स्ट्रोब नाव सर्च केल्यानंतर हा इफेक्ट येईल 1 नंबरला. सिंपल हा इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा. ओके, हा इफेक्ट या ठिकाणी ॲड करून घ्यायचाच आहे. बाकीची लेंथ एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. आता काय करायचं, आपल्याला परत त्याच ठिकाणी यायचं आहे. परत काय करायचं, आता एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. ट्रेंडिंगवरती यायचं आहे. इथे एक ड्रीम नाव सर्च मारायचं आहे. सपनाचं ड्रीम नाही बरं, रिअल ड्रीम म्हणलं मी. रिअलमध्ये ड्रीम नाव सर्च मारायचं आहे. बटरफ्लाय ड्रीम नावाचं मला इफेक्ट बघायला भेटेल. बटरफ्लाय ड्रीम सिंपल इफेक्ट या ठिकाणी ॲड करून घ्यायचा. याची लेंथ या फोटोवरती ठेवायची. याच्या समोरच्या फोटो कसे यायचे मित्रांनो, परत यायचं बॉडी इफेक्टवरती आला. आता ट्रेंडिंगवरती येऊन एक तुम्हाला ग्लोईंग डबल्स नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. ग्लोईंग डबल्स सिंपल या ठिकाणी हा इफेक्ट ॲड करायचा. आता काय करतो काय तुम्हाला सांगतो सोप्या पद्धतीनं. डायरेक्टली तुम्ही ॲड करून घ्या. तुम्हाला फक्त नाव सांगतो इफेक्टचे. बाकी इफेक्ट अशा प्रकारे ॲड करायचे. ओके, याच्या समोरच्या फोटो कसे यायचे मित्रांनो, एक फ्रॅगमेंट क्लोन नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. व्हिडिओ इफेक्टवरती हा इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा. कोणता, फ्रॅगमेंट क्लोन. बाकी इफेक्टची त्या व्हिडिओ म्हणजे फोटोवरती ठेवायची. याच्या समोरचे फोटो कसे यायचे, याला टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा. टोटेम फ्लेम्स बाकीची लेंथ आहे ती फोटोवरती ठेवायची. ओके, याच्या समोरचे फोटो कसे यायचे, याला गॅओमॅट्रिक लेझर नावाचा इफेक्ट ॲड करायचा. गॅओमॅट्रिक लेझर सिंपल याची लेंथ इतकी म्हणजे 2 फोटोवरती ठेवायचे, मोठे 2 फोटो. ओके, इथे याचे 10 पॉईंट म्हणजे 10 मिनिटाचं थोडं समोर, 10 सेकंदाचं थोडं समोर. ओके, बाकी इथे एक फ्लेम विंग्स 1 नावाचा इफेक्ट ॲड करायचा. कोणता, फ्लेम विंग्स 1. याची लेंथ फोटोवरती ठेवायची. याच्या समोरचे फोटो कसे यायचे, याला बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट ॲड करायचा. कोणता, बटरफ्लाय ड्रीम. सिंपल याच्या समोरचे फोटो कसे याला हर्ट फ्लेम्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा. हर्ट फ्लेम्स सिंपल या ठिकाणी हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. ओके, एकदम एंडिंगपर्यंत यायचं मित्रांनो. एंडिंगपर्यंत आल्यानंतर एक स्पॉटलाईट एक्सपेंड्स नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल व्हिडिओ इफेक्टवरती. स्पॉटलाईट एक्सपेंड्स सिंपल हा इफेक्ट ॲड करायचा आहे. ही हर्ट फ्लेम आहे, ही बटरफ्लाय ड्रीम आहे. ही सगळे इफेक्ट तुम्हाला अर्ध्याच्या वर तर बॉडी इफेक्टवरती भेटून जातील. ओके, इतके आपण इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहेत. इफेक्ट ॲड केले. आता काय करायचं मला सिंपल सांगतो. आपल्याला एक फिल्टर ॲड करायचं. फिल्टरमध्ये कोणते ॲड करायचे मित्रांनो, एक 8K फोकस, कलरफुल, युनिवर्स, इनहान्स ही 3-4 फिल्टर ॲड करायचे. फिल्टरची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. आता 8Kची लेंथ जी आहे ती 8Kची लेंथ 80% ठेवायची. ओके, 80%. फोकसची जी लेंथ आहे ती फोकसची लेंथ एक 50% ठेवायची आहे. सगळे तुम्हाला ट्रेंडिंगवरती भेटून जातील. कलरफुल युनिवर्स आहे ते सुद्धा तुम्हाला फिल्टरवरती भेटेल फीचरवर. ओके, बाकीची लेंथ 24% ठेवायची. इनहान्स आहे, इनहान्सची लेंथ जी आहे, इनहान्सची लेंथ 56% ठेवून घ्यायची. एवढी. ओके, लेंथ एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची आहे. आता इथं विषय राहिला हा जो ट्रान्झॅक्शनवरती म्हणजे व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. इथे एक ब्लँच नावाचं तुम्हाला ट्रान्झॅक्शन सर्च मारून घ्या. ब्लँच सिंपल या ठिकाणी ट्रान्झॅक्शन सर्च मारून ॲड करून घ्यायचं आहे. बाकीची लेंथ जी आहे ती 0.1 सेकंड ठेवायची. तर अपलोड टू ऑलचं ऑप्शन आहे बघा इथं. सिंपली अपलोड टू ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करून द्या, जेणेकरून आपले जे ट्रान्झॅक्शन आहे सगळ्या ट्रान्झॅक्शनला जाऊन बसणार एकाच क्लिकमध्ये. ओके, तर मित्रांनो एकदम सोप्या प्रकारे आपण जे आजचा व्हिडिओ एडिट आहे ते शिकलेलं आहेत. ओके, आता व्हिडिओ तुम्हाला गॅलरी सेव्ह करून घ्यायचा आहे का नाही घ्यायचं मला काय माहीत नाही, बट मी तुम्हाला सांगतो कसा करायचा. इथे AI युजरीचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे काय पॅनल ओपन होईल. पॅनल ओपन झाल्यानंतर ही जो ऑप्शन आहे AI अल्ट्रा एजरीचं ही ऑन असेल, 100% ऑन असेल. आणि सगळे इथं तर चुकतात ना, हे ऐकून ते घ्या. अल्ट्रा एजरीचं ऑप्शन ऑन असेल, याला बंद करायचं आहे, जेणेकरून जे आपला व्हिडिओ आहे ती 10 मिनिटं जिथे लागते तिथे 2 मिनिटामध्ये आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होतो. ओके, ऑप्शन बंद असते 2 मिनिटात, ऑप्शन चालू असते 10 मिनिट लागते तसे पण. ओके, रेझोल्युशन 10 पिक्सल ठेवा म्हणजे व्हिडिओची क्वालिटी मला व्हिडिओची क्वालिटी 10 पिक्सल ठेवा. नाही तर 2K 4K ठेवून घेऊ शकता. फ्रेम रेट 30% ठेवा. आणि जर तुम्ही रेझोल्युशन 2K 4K ठेवलं तर तुमचा मोबाईल 100% फुटणार आहे जर सपोर्ट करत नसेल तर. आणि बिट रेट 10% ते 20% ठेवून आपलं ते एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून आपला व्हिडिओ आपल्या गॅलरी सेव्ह करून घ्या. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून काय करायचं आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कोणी विसरायचं नाही मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ओके, तर बाय, टेक केअर. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवायचं. ओके.